नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांनाच केवळ कर्जमाफी मिळणार आहे, असं स्पष्ट मत सांगितलेलं आहे की माहिती येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्याचे मग कृषी मंत्र्याचे संकेत आहेत. आधीच्या योजनेतील जवळपास 13 लाख शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या. तर आपण पाहू शकतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून आपण जे पाहू शकतो की राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. असं डिजिटल शेतकरी ओळखपत्र नसलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांची नोंदणी करून लाभ दिला जाईल. तसेच पूर्वीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत लाभ मिळाल्याने 2 लाखाच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या 12,71,000 शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी ग्वाही सरकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी बुधवारी विधानसभेत दिलेली आहे. आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना दोन्ही मंत्र्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत नाही असे असून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी पण केली आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की सध्या आपण कृषी जे लोन आहे म्हणजेच शेतकऱ्यांचं जे कर्ज असतं ते जवळजवळ आपण पाहू शकतो की 13 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि आधीचे जे आहेत शेतकरी त्यांनासुद्धा लाभ मिळणार असं मुख्यमंत्र्याचं बैठकीत स्पष्ट संकेत आहेत. तर मित्रांनो, ज्यावेळेस कर्जमाफी होईल त्यावेळेस मी अजून सांगेनच अपडेट. तर सध्या तरी एवढीच आहे. तर दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.